14 तारखेला वर्धा शहरात जवळ गाव आहे खेडं रोटा शेतामध्ये मुली म्हणजे तो परिवार राहत होता दुसऱ्याच्या शेतात काम करायसाठी. गरीब परिवार. 14 वर्षाची मुलगी, तिच्यावर अत्याचार झाला. विचार करा, आज घरात मुली पण सुरक्षित नाही. लोकांचे आहे ना नजरा इतक्या खराब झाल्या आहे का आज जन्मलेल्या मुलीपासून त्या म्हाताऱ्या लेडीजपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आहे. कसा विश्वास ठेवायचा? नाही शेजाऱ्यावर नाही घरच्यावर. आरोपी सापडला आहे म्हणते. वर्धा पोलिसांनी पकडलेला आहे, पण ती मुलगी परत येणार आहे. रेप केला तिच्यावर आणि तिला मारून टाकलं. ह्या आजकाल हे जे चालू आहे ना, हे सर्व गलती सरकारची आहे. का त्यांना चौरंगा करत नाही? का त्यांना ती सजा देत नाही जे आपले छत्रपती महाराज देत होते? आजकाल फाशी म्हणते, आणि फाशी कित्येक लोकांना दिली आहे. छोट्या मुलीवर खूप रेप झाले आहे. एवढे रेप झाले आहे का सांगू शकत नाही. पण का जर ह्या महाराष्ट्रात आपल्या भारतात चौरंग हे जर आहे ना, इथं अशी सजा नाही मिळणार ना, तोपर्यंत आहे ना हे असे नालायक काही माणसं यांची जे नजरगंदी असते ना, यांना माय बहिणी कोणीही नसते असं तर वाटते. मला तर वाटते घरात माय बहिणी राहते ना, त्यांच्यावरही यांची नजरगंदी राहत असेल. तो 30 वर्षाचा आहे म्हणते माणूस, आणि छोट्याशा मुलीवर विचार करा, बिचारी किती रडली असता. अरे 24 घंटे आईवडील लक्ष देणार आहे का? आज गरिबाची मुलगी सुरक्षित नाही. आणि हे सर्व आहे ना, हे मोबाईल पायी होऊन राहिलं आहे. ज्या लेडीज आहे ना गंदे रील्स बनवतात, इकडले नाही बनवत महाराष्ट्रातले, पण तिकडले आहे ना इतके छान बनवतात आणि ते लोकांना खूप आवडते. आणि हे या बॉलिवूडपासून सुरू झालं आहे. तिथे ते एकदमच आहे ना गंदगी पसरली आहे, आणि ती सर्व आता छोट्या मुलींना भोगावं लागते. लाज वाटत नाही. सरकार आवाज नाही उठवत. आपण निवडून देतो, निवडणेपुरते गोड बोलतात, आणि आता असं झालं का चूप बसतात. त्याही मुलीचं थोडे दिवस ठीक आहे, आरोपी सापडला, माहीत नाही फाशी सजा होते या नाही.